शुभं भवतु कल्याण आरोग्यं धनसंपदा दीपेन साध्यते सर्वं संध्या ज्योतिर्नमोस्तुते भो दीपदेवी रूपस्त्वं कर्म साक्षी विघ्नकृत् यावत् कर्म समाप्ति स्यात् तावत् त्वं सुस्थिरो भव शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धिविनाशाय संध्या ज्योतिर्नमोस्तुते। श्री गुरुभ्यो नमः। हरिः ओम। भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनोभिर्व्याशेम देवहितं यदायुः। स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। शान्ता पृथिवी शिवमन्तरिक्षं द्यौर्नो देव्यभायन्नो अस्तु। शिवादिश प्रदिश उद्दिशो नापो विद्युतः परिपान्तु सर्वतः शान्तिः शान्तिः शान्तिः। ओम। रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः। तपस्वाध्याय शुश्रूषा कृष्णपूजारतं मुनिं विश्वेशमिष्टदं वन्दे परिव्राट् चक्रवर्तिनम्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणामाकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ओम। आजच्या दिवसाक हे ऐतिहासिक अत्यपूर्व दावन आशिल्ले तसले पर्तगाळी मठाचे सार्ध पंचशतमानोत्सवा संदर्भाचेरी परमपूज्य श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठाधीश परमपूज्य विद्याधीश तीर्थ स्वाम्याले प्रेमपत्राक स्पंदन करून तांगेल प्रीतिपूर्वक आमंत्रण स्वीकार करून आयच्या दिवसाक आमगेल मध्य श्री संस्थान गौडपादाचार्य कैवल्य मठाधीश शिवानंद सरस्वती स्वामी तांनी आयच्या दिवसाक हांगा हायिल्ले आमकां समग्र गौड सारस्वत ब्राह्मण वृंदाक एक परम हर्षाचे विषय। गौडपादाचार्य पीठ खंची पीठार आयच्या दिवसाक शिवानंद सरस्वती स्वामी विराजमान जाले। त्या पीठ सामान्य पीठ नाही, असामान्य पीठ, विद्वन्मान्य पीठ ते। आमकां सर्वांक जगद्गुरु शंकराचार्याल परिचयस। खंची जगद्गुरु म्हूण प्रख्यात जावन शंकराचार्यांनी देशाद्यंत आसेतु हिमाचल परिभ्रमण करून बौद्धाले दुर्वाद खंडन करून सनातन धर्माचे हिंदू धर्माचे पुनरुत्थाना खातीर कारणीभूत जावन
पूर्व दक्षिण पश्चिम उत्तर दिक्कान चतुर्दिक्कान चतुरामनाय पीठ स्थापन करून गीता भाष्य उपनिषद भाष्य सूत्र भाष्य अनेक प्रकरण ग्रंथ रचन करून अद्वैत प्रतिष्ठापनाचार्य म्हणून प्रख्यातदल्लेले तसले शंकराचार्य तांनी मिगेल परमगुरु गौडपादाचार्य म्हणून स्तोत्र करताचे यस्तम पूज्याभिपूज्यम परमगुरुममुम पादपातैर्नतोस्मी म्हणून आमकेक गौरवाविषयी कसं नाही म्हणून म्हणले ह्याची गोमांतक प्रदेशांतू गोमती नहींची तीरांतू कुशस्थलींतू गौडपादाचार्यानं मांडूक्योपनिषत्तावैर कारिका रचन केलेलं आहे म्हणून आमकेक हर्षाचे गौरवाचे विषय हे मांडूक्योपनिषत् कारिका त्यांनी रचन केल्यानंतर शंकराचार्यान प्रेरण घेऊन कडेर उपनिषद भाष्य रचन केले आलोचन करा खंचे एक अद्भुत पीठ है त्या पीठेरी आयच्या दिवसाक अस्सल गौडपादाचार्याल पीठेंत आयच्या दिवसाक परमपूज्यते अविच्छिन्न परंपरेंतू 77th पीठाधिपती दावन आयच्या दिवसाक शिवानंद सरस्वती स्वामी विराजमान दावन आसाची त्या एक पळया आम्ही तरी शिवानंद सरस्वती स्वाम्याक भक्तीनं प्रणाम केले म्हणून जाल्यार गौडपादाचार्यांक प्रणाम केलेले म्हणकेची कितें म्हळ्यार गौडपादाचार्य तांणी केवल आचार्य नाही गौडपादाचार्य एक पदवी तांकां एक टायटल ते मठाक शंकराचार्यानं एक कडेन सांगला को गुरु अधिगत तत्व शिष्यहिताय उद्यत सततम गुरु कोण म्हण शिष्यहिताय उद्यत सततम शिष्याले शिष्यहितोद्देश्यक सतत उद्यम शिष्याले हितदृष्टीर कोण सतत निरंतर कार्य करता तांणी गुरु म्हणून घेताचे परमपूज्य शिवानंद सरस्वती स्वामी निरंतर अविरत दावून सतत दावून समाजाच्या शिष्याले हितदृष्टी निरंतर कार्यप्रवृत्त दावून असाची तांणी पीठारोहण जाल्यानंतर 1994 अंतू परमपूज्य सच्चिदानंद सरस्वती स्वाम्यालेगी संन्यासा दीक्षा घेऊन 2005 अंतू पीठारोहण जाल्यानंतर कैवल्य मठाचे एक पूर्ण विकासाक तांणी कारणीभूत जाले आयच्या दिवसाक अनेक तांणी कैवल्य मठाचे शाखा मठ शिथिलावस्था आयिल्ले शाखा मठ जीर्ण जाल्ले तसले मठाचे उद्धार केला जीर्णोद्धार केला ताका एक उत्तम निदर्शन म्हळ्यार हांगा सदाशिव घडा आशिल्ले तसले 300 वर्ष दुखून शिथिलावस्थेर आशिल्ले कोणाच्या न करचे साध्य नातील एक कार्य परमपूज्य शिवानंद सरस्वती स्वाम्यान त्या मठाचे जीर्णोद्धार करून आयच्या दिवसाक केला तांगेले उपास्य देव भवानी शंकर ताजे ओटू वैच्य पीठार तांगेले रुक्मिणी सत्यभाम सहित गोपालकृष्णस त्या गोपालकृष्णाल खातीर विठ्ठल रुक्माई मंदिर तांणी कवळेंतू प्रतिष्ठ केली अनेक शाखा मठाचे उद्धार मात्र नाहीशी नवीन मठाचे दलरी निर्माण केला ह्या सभेंतू एक विषय उल्लेख करून हांव समाप्त करता कित्याक म्हळ्यार त्या विषय उल्लेख करना म्हणून जाल्यार ह्या धर्मसभा समाप्ती जायना म्हणून निघाला आशय परमपूज्य विद्याधीश तीर्थ स्वाम्यान 1.5 वर्ष दुखून आमकां सर्व समाज बांधवांक रामनामाचे व्यसनांतू मुळगिसिला आमकां रामनाम अभियान संकल्प केला तांणी 550 कोटी रामनाम दावका म्हणून तांगेल आज्ञानुगुण जावन आमी सर्व करत आशिल्ले ते समाप्त वरकेन जाले स्वाम्याले संकल्प शक्ती अद्भुत तांतू दोन्ही उत्तर ना जाल्यार हे रामनाम अभियान सफल जावका यशस्वी जावका म्हणून श्री संस्थान गोकर्ण पुर्तगाळी जीवोत्तम मठाचे रामनाम अभियान कैवल्य मठाचे अभियान आमगेले अभियान म्हणून लेखून स्वाम्यान रामनामाचे इतले प्रचार केले की म्हणून म्हळ्यार आयच्या दिवसाक तांणी जाल्यार एक कारण हे रामनाम यशस्वी जावका म्हणून जाल्यार कित्याक म्हळ्यार परमपूज्य शिवानंद सरस्वती स्वामी रामनामाचे प्रचार करचे खातीर उडुपी जपकेंद्रा गेले सागराचे जपकेंद्रा गेले तांणी स्वयं वचून लोकांकांनी पुरा प्रेरण केली प्रचोदन केले रामनाम करा यशस्वी जाता तुमकां बरें जाता म्हणून घेवन तांगेले मठा अभियान म्हणून तांणी आयच्या दिवसा घेवन ते एक रामनाम प्रचार केले हांव आलोचन करता आशिल्लो स्वाम्याक हे रामनाम प्रचार करचे बुद्धी हे प्रेरणा कशी आयली म्हणून पळया रुद्रानं शंकरानं ताणे रामनाम प्रचार केल्लेले तितले ताणे रामनाम जप केल्लेले तितले आनी कोणेय करनी जगत्यांत वैष्णवानां यथा शंभू म्हणटाचे रामनाम ध्यायम सतत जावन तो
रामनाम ध्यान करता जप करत काही तसले रुद्रानं इतलं तरी रामनामाच प्रचार केला म्हणारी पार्वती प्रतिनित्य विष्णू सहस्रनाम म्हणतली. एक दिवस अर्जंट बाहेर वच कापडल्या समय ना शिवान कसन म्हणले विष्णू सहस्रनाम म्हणची तिथलं समय ना विष्णू सहस्रनाम म्हणल्यारी आता समय विलंब दाता अतीत दाता तू व 3 पंत रामा 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 म्हणून सहस्रनाम पठन केलेलं तिथलं पुण्य तुका मिळता म्हणून. राम रामेति रामेति रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम रामनाम वरानने. हे रुद्रान रामनामाच प्रचार केलाय. पण आयचे दिवस आमगेले स्वाम्यान विद्याधीश तीर्थ स्वाम्यान आमक पुराजनांक सहस्रनाम पठन केलेलं तिथलं पुण्य त्यांनी आमक घेऊन दिला की त्यामुळे त्यांनी राम तारक मंत्र जप करी म्हणून घेऊन आमक पुराजना प्रेरण केलंय. तांतू 3 पंत राम शब्द येता. श्रीराम जय राम 3 पंत राम शब्द येता. स्वाम्यानं एक पंत उल्लेख केलेला आहे तांगेल प्रवचनांतू 3 पंत रामा 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 म्हणून सहस्रनाम पठन केलेलं पुण्य कशी मिळतल्या. स्वाम्याक संख्येवर मस्त प्रीती संख्यामुळे मस्त प्रीती स्वाम्याक. पण या 3 राम शब्दास फर्स्ट राम शब्द घ्या आमगेले संस्कृतांत कटपयादी सूत्र म्हणस. फर्स्ट राम शब्द घ्या रा म्हणरी या रा सेकंड अक्षर थे रा म्हणर 2 मा म्हणर प फ ब भ मा 5 राम 2 + 5 10 झाले. अशी राम शब्द 3 पंत येता. 10 10 10 10 × 10 कितले झाले 100 झाले. तिसरेच राम शब्द त्या एक 10 10 × 10 100 100 × 10 1000 झाले. पण या 3 पंत रामा 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 म्हणून सहस्रनाम पठन केलेलं तिथले पुण्य आमक मिळता. स्वाम्यानं उल्लेख केलेला हा विषय. अशी रामनाम प्रचार केलेला रुद्राल अपार महिमा. आईच्या दिवसाक त्या रुद्राक दिसली की म्हणून शंकराक भवानी शंकराक दिसल्या मनांतू की ह्या कलियुगांतू ह्या शतमानांतू गोकर्ण परतगाळी मठाचे सार्ध 5 शतमानोत्सव दत्त असा थई 550 कोटी रामनाम जप दत्त असा त्या सफल जाऊ का यशस्वी जाऊ का म्हणून रुद्रान कसन केलंय शंकरान भवानी शंकरान कसन केलंय म्हणून म्हणारी भवानी शंकरालय उपासक संतत आराधक जाऊ नसेल तसले शिवानंद सरस्वती स्वाम्याल मुखांतर ह्या रामनामाच प्रचार केले. इथलं ते मला स्वाम्या वालकेश्वरांतू उभय मठा स्वाम्याला भेटी झालेले. शिवानंद सरस्वती स्वाम्यानं वालकेश्वरात तांगेल स्वशाखा मठांतू थई रामनाम पुराजनांक घेऊन त्यांनी म्हणले आणि पुराजनाल करेन म्हणेल पळया इथलं प्रचार केलं त्यांनी. हा आलोचन करत असिलो भवानी शंकरानं ह्या स्वाम्याक प्रेरण कोरून इथलं प्रचार करेल आहे. भवानी शंकराल सन्निधान असिल त्यांनी उभय मठा स्वाम्यान वालकेश्वरा मिळेल तर भवानी शंकराल सन्निधान असिल दलारी रामाल सन्निधान खई असिल रामांनाशी रामनाम दायना आमगेले स्वाम्यान पुराकडे सेंटर आणतो आमगेले मठाचे आराध्य विग्रह कसन असं त्याचे एक भावचित्र दिला. रामाल सन्निधान नाशी तो सर्व व्याप्त दलारी रामाल चित्र ना विग्रह ना रामनाम कशी दत्ता म्हणून हा आलोचन करताना म्हाका दिसले त्या वालकेश्वर स्वशाखा मठांतू भवानी शंकराल सन्निधानंतू असिले ताजी वटूची शिवानंद सरस्वती स्वाम्यान आराधन करचे नित्य उपास्य देवालंतू एक कोदंड रामस तांगेल बिंदू त्या कोदंड रामाल सन्निधानांतूची भवानी शंकराल सन्निधानांतूची रामनाम दाले आणि कोदंड राम अस्वई ताजी की नाव होड कसं नाही म्हणून रे त्या दिवस उथई वालकेश्वरांतू रामाल आदर्श तागेल व्यक्तित्व तागेल गुण धारण केलेलं तसले आमगेल परमपूज्य विद्याधीश तीर्थ स्वामी असिल रामान असिल म्हणकेच ते तांगेल सन्निधान असल्यारी रामाक घेऊन आयले त्यांनी तशी रामाले आणि भवानी शंकरान शिवानंद सरस्वती स्वाम्याल मुखांतर हे कार्य करून घेतले. त्या रामान विद्याधीश तीर्थ स्वाम्याल मुखांतर हे कार्य करून घेतले म्हणजे का अत्यंत संतोष दत्ता असले परमपूज्य स्वाम्याले शिवानंद सरस्वती स्वाम्याला इच दिवसाक हांगा आगमन जाल्लेले आमकां सर्वांक अत्यंत हर्षाचे विषय. स्वाम्याला अशीची अनुग्रह स्वाम्याला इतलं तरी औदार्य म्हणून म्हळरी त्यांनी शिष्य हितदृष्टीरी आमगेले सान गाव ब्रह्मावर चातुर्मास्य थई स्वाम्यान केलेले प्रत्येक सान कार्यक्रम कसने जाल्ल्यारीची स्वामी येऊन बसताची. सान कार्य कोणे नाटक करो कोणे कसनेची एक भजन म्हणो स्वामी येऊन बसताची. कसं का म्हणजे तांक उत्तेजन देऊ का तांक प्रोत्साहन देऊ का म्हणजे एकमात्र दृष्टीर स्वामी येताची. असले एक पूज्य संत श्रेष्ठ संत तपस्वी संत आमक मिळलेले आमगेले भाग्य. तसं स्वाम्याला उभय मठा स्वाम्याला हा आशीर्वाद मागताची
हांव आमगेल प्रास्ताविक भाशणां हांगाक समाप्त करता. श्री कृष्णार्पणमस्तु. सर्वांक अभिवंदना समर्पण केल्ले. अनिल पैमम हांकां हांव अभिवंदना समर्पण करता. कैवल्य मठाचे परमपूज्य शिवानंद सरस्वती स्वामीजी मठाचे 77ने यतीपुंगव आदर्श गुरु म्हणून घेते आसाची. हे कैवल्य मठाचे सर्व स्वाम्यांक आनंद आणि सरस्वती हे 2 शब्द लागून आयलेचे. विवरानंद स्वामीजी 8वे शतमाना भितर सारस्वत समुदायाचे उत्तर भारतासान 3rd मायग्रेशनाक गोवा येईल तेन्ना तांकां एक गुरू आवश्यकता आशिल्ली. तांणी येवन विवरानंद स्वाम्याले पांयार पडले, स्वामी आमकां आध्यात्मिक मार्गदर्शनाक तुमी आमी शिष्य म्हणून स्वीकार करका म्हणून. तांणी विवरानंद स्वाम्यान तांकां अत्यंत आनंद रितीन तांकां शिष्य म्हणून सांगून स्वीकारलें. तेन्ना धोरगेन त्या परंपरे भितर आशिल्ले सर्व स्वाम्याले नांवां येद्राक आनंद आनी सरस्वती म्हणिल्लें हें नांव जोडण जाल्या. अशें जावन शिवानंद सरस्वती स्वामी हांगेले गुरू सच्चिदानंद सरस्वती स्वामी, तांगेले गुरू पूर्णानंद सरस्वती स्वामी अशे आनंद आनी सरस्वती स्वामी ज्ञानवंत आनी केन्ना आनंद उरचे. हांणी आदर्श गुरू पिठायेचे 77ने गुरू आनी आमगेले आज आदर्श धामां भितर प्रतिश्ठीत जाल्लो रामू 77 फिटाचे राम. हे 77 संख्याचे हे एक समागमाचे संदर्भाचेर आमी परमपूज्य श्रीमत श्री शिवानंद सरस्वती स्वाम्यांक गेले दिव्य अमृत वचन आयकूंक येवन आमगे जीवन धन्यतेक पावोवका म्हणून पावोवया म्हणून सांगत हांव म्हगेल उतरांक अल्पविराम दिता. अचिंत्य व्यक्तरूपाय निर्गुणाय गुणात्मने समस्तजगदाधार मूर्तये ब्रह्मणे नमः. वागर्थाव्य संपृक्त वागर्थ प्रतिपते जगतः पितरो वंदे पार्वती परमेश्वरो. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. प्रथम देवगुरूंचे स्मरण करून उपस्थित जमिल्ल्या सर्व भक्तवर्गास प्रेमान नारायण संपूर्वक आशीर्वाद करतात. आयच्या दिसाक हांगा गोमांतकातील 2 संप्रदायापैकी वैष्णव संप्रदायाचे केंद्रमठ जावन आशिल्ले आणि तातल्या तातूंनी गौड सारस्वत ब्राह्मण आमी समाज यांचे केंद्रमठ जावन आशिल्ले पर्तगाळी हांगा या मठाच्या हाका संप्रदायाच्या हाचे प्रमाणे 550 वर्सां हांगा पूर्ण जाल्ले निमित्तानं विविध धार्मिक याज्ञिक आणि इतर सर्व काही कार्यक्रम हांगा दवरिल्ले आसा. आमकां एक प्रकारे आनंदय जाता आणि एक प्रकारे आश्चर्यय जाता. 2017 सालान ब्रह्मीभूत वृंदावनस्थ म्हणचे तुम्ही, आम्ही ब्रह्मीभूत म्हणचे श्रीमद विद्याधिराज तीर्थ स्वाम्यान हांगेल गुरुन हांकां माघ म्हयन्यांतच संन्यास दीक्षा परंपरा मुखार चलोवच्या जाय. खाली चलोवच्या जाय इतलेंच न्हय तर आमगेली संस्कृती धर्म परंपरा आमगेल सारस्वत समाजान परंपरे प्रमाणे जे कितें चलत आयिल्लें आसा ताजें पालन करीत त्याच बरोबर आपले कुलदेव कुलगुरू आणि एक मनुष्य जीवनांत जर ताका जर ज्ञान जर प्राप्त जर जावंक ना जालें जाल्यार तो मनुष्य खंयचेय वर्णाचे आसुनी जावं खंयचेय जातीचे आसुनी ताका जर ज्ञान जर ते जर प्राप्त जर जावंक ना जाल्यार तो पशुवतच आसता म्हणून सांगचे विचार. आणि तातल्या तातूंनी आमी गौड सारस्वत ब्राह्मण म्हणून आमी म्हणयतात म्हणटना
आमकां ज्ञान हे अत्यंत आवश्यक जावन आसा. कारण शास्त्रांत सांगिल्लें आसा ज्ञानादेव तू कैवल्यम म्हणून सांगिल्लें आसा. आमकां जर भगवत प्राप्ती त्याच बरोबर आमी म्हणल्यार शरीर आनी जीव आनी त्याच बरोबर परमात्मा हो एकच आसा. शरिराचे नाश जाता परंतु जिवात्मा आनी परमात्मा हो एकच आसा, हातून कांयच भेद ना. ते जर आमी जर जाणून घेवंक जाय जाल्यार आमकां तें ज्ञान आमकां प्राप्त करून घेवचें अत्यंत आवश्यक जावन आसा. हे ज्ञान म्हणल्यार खंयचें? लौकीक ज्ञान कोणीय प्राप्त करून घेवं शकता, परंतु आध्यात्मीक ज्ञान त्याच बरोबर धर्म मार्गदर्शन ज्यांच्या कडून आमकां जावंक जाय ते घेतले जाल्यार त्या प्रमाणे ते चलोवंक जाय. ह्या दृश्टीन जर ज्ञान जर प्राप्त करून घेवचे दृश्टीन जर योग्य गुरूंक जर आमकां जर मेळूंक ना जाल्यार आमी खंयचे खंय पावतात म्हणून सांगचे विचार. तशें म्हणटाना एक योग्य ते तांणी विचार करून योग्य शिष्य ही परंपरा मुखारसून चलोवन व्हरतलेच ही पूर्ण खात्री आनी आपले तांचे आराध्य देव श्री रामदेव वीर विठ्ठल हांचे कडेन प्रसाद घेवन एक योग्य मुहूर्ताचेर संन्यास दीक्षा दिवन 2017 सालांत तांकां विद्याधीश नामकरण करून ताजे नंतर तांकां आपणा जवळच दवरून गुरू शिष्य परंपरे प्रमाणे योग्य ते तांकां ज्ञान, एक मार्गदर्शन, शिक्षण आनी आमगेलो समाज हो आमचो सारस्वत समाज, ह्या सारस्वत समाजा कडेन आमी कशे दृश्टीन तांकां आमी सुसंबंद करून घेवंक जाय. तांकां ते खंयच्या आड मार्गान वता जाल्यार तांकां आमी कशे सरळ रितीन तांकां आमी बरे रितीन आमी धर्म मार्ग प्रमाणे त्याच बरोबर देव धर्म हेजे पूर्णतः ज्ञान दीत, बौद्धीक हे तांकां ज्ञान दीत, त्या प्रमाणे धर्मपालन त्याच बरोबर साधना जे कितें सांगिल्लें आसा त्या प्रमाणे सर्व काही योग्य रितीन कशें हे करूंक जाय, त्या प्रमाणे मठ परंपरा कशे रितीन चलोवंक जाय हेजें पूर्णतः ज्ञान तांकां प्राप्त करून दिलें. 2021 सालांत आषाढ शुद्ध दशमीक विद्याधिराज वृंदावन जालें. आमकां त्या दिसा दनपार दिसाकच आमकां आतां देवकी कृष्ण देवस्थानाचो योगेश तांबा, एडवोकेट योगेश तांबा ताणें आमकां बातमी दिली अशें तेन्नाच आमी नुकती भवानी शंकराची पुजा करून आयिल्ले. मात्र आमकां अत्यंत इतल्या म्हणल्यार कितें आमकां विचारच सुचना जाल्यार आमी कितें म्हणून आमी देवा कडेन भवानी शंकरा कडेन श्री रामदेव वीर विठ्ठल देवा कडेन सुद्दां प्रार्थना करून एक अचानक अशें हें जालें म्हणटाना आमकां अत्यंत खेद जालें. म्हणटाना आमी देवा कडेन प्रार्थना केली की तांणी शिष्य घेतिल्लेच आसा, मुखार ती परंपरा निश्चितच चलोवन व्हरतलेच, हातून कांयच म्हणजे संशयच ना आनी जरा सुद्दां काडी मात्र सुद्दां कसलेच हे ना. म्हणटाना एक अवघे काही वर्षान 2021 सालांत पिठाचेर धर्मान शास्त्रान सांगिल्ले प्रमाणे, वेदान सांगिल्ले प्रमाणे योग्य मुहूर्ताचेर पिठाचेर आसनस जावन आज 2025 सालांत जे आपणाक आपल्या गुरून मार्गदर्शन केल्लें आसा, परंपरा कशी चलोवची जाय, सर्व काही म्हणजे आमी पळयत आशिल्ले विद्याधिराज स्वाम्याले की प्रत्येक विशय एक बारीक सारीक हातून तांणी लक्ष घालून खंयचेय चुकामूक जावंक जायना. प्रत्येक विशय खंयचे आसूं न्ही ते तुमकां सगळे खबर आसाच, आमी सांगपाचें आनी कांय आवश्यकता ना. आजूबाजूक आशिल्ले कामत, रामचंद्र कामत, श्रीनिवास नेमपे, बाकीचे इतर दिगंबर कामत सर्व काही जण आसाच, शिवानंद साळगांवकर सर्व जण आसाच. म्हणून तांकां खबर आसा आपले गुरू कशे आपणाक म्हणजे योग्य मार्गदर्शन करून कशे रितीन बरे हे करता आशिल्ले. खंय जरी चुकले जाल्यार तांकां लक्षान वता आशिल्लें ते बरोबर त्या वेळेक सांगून ना हे अशें न्ही, हे अशें चलूंक जाय म्हणून ते बरोबर सांगून त्या बरोबर ट्रॅकाचेर ते तांकां व्हरून मुखार बरें हे जावचें म्हणून ते सांगता आशिल्ले. म्हणटाना हेच आपणा शिष्यांकही तांणी त्या प्रमाणे सांगिल्लें. म्हणटाना पिठासनस जातकर ह्या 2021 पासून आता 2025 पर्यंत म्हणटाना इतले ह्या 550 वर्षाचे ह्या कार्यक्रमाच्या हातून मठाची वास्तू नंतर सर्व काही एक सुशोभीकरण म्हणा, त्याचबरोबर बारीक सारीक विचार करून घेऊन आणि कितली की वर्ष
मुखार खंयच्याय दृश्टीन अडचण येय नासतना कोणी भक्तवर्ग येऊ नये, कोणी विद्यार्थी येऊ नये, कोणी येऊ नये, कोणाक खंयच्याय तरेची कमतरता भासूंक जायना ह्या दृश्टीन विचार करून घेऊन रामदेव वीर विठ्ठल म्हणताना तिची उपासना करीत म्हणताना रामदेव म्हणताना गोकर्णा पासून हांगा आयिल्ले म्हणताना रामदेवाची मूर्ती म्हणताना रामाचे स्मरण एक मनान धारण करून घेऊन तांणी 77 फूट हांगा रामाची मूर्ती तांणी हांगा सर्व रामाचे दर्शन जावंक जाय म्हणताना 77 फूट म्हणताना आम्ही पण 77 आहे स्वामीजी असं म्हणताना ते 7-7 सगळेच आणि आम्ही पण 7-7 म्हणताना ते सगळे हम 7-7 सगळे हे झाले आणि तातूंतय आज मृगशिरा नक्षत्र म्हणटा 5वें नक्षत्र म्हणताना 5 तारीख आम्ही हांगा येवन पावले म्हणताना तांगेले जरा संभ्रम आशिल्ले आमी पावतले की ना जरा आरोग्याचे आमकां जरा थोडे हे आशिल्ल्या कारणान आणि कालच्या दिसाक आमी अंकोला आमगेले शाखा मठ थंय दत्त देवस्थान आशिल्ल्या कारणान थंय दत्त जयंती कार्यक्रम आशिल्ले म्हणटाना थोडे व्यस्त आशिल्ले जाल्यार मुद्दामून आमी येता, तुमी काही ताजे बद्दल हे करनाका, फक्त एक दिवस मागशी मुखार जातले म्हणटाना आमी आयच्या दिसाक येवन पावले. अत्यंत एक आत्मीयतेन तांणी आमकां स्वागत करून घेवन संपूर्ण मठ परिसर आमकां दाखयले, विचार सांगले, बरे एक अत्यंत आमकां खूब आनंद जालो. म्हणटाना एक आमगेली परंपरा तशी पळोवचें गेलें जाल्यार गौडपादाचार्य आमगेली ही परंपरा आमगेले गोमंतकातून गौड सारस्वत ब्राह्मण आमी सर्वजण म्हणटाना आमकां सर्वांक कुलदेव हे आसाच. तातल्या तातूंनी सर्व काही तशें पळोवचें गेलें जाल्यार स्मार्त संप्रदायच हे आसा म्हणटाना काही कारणा निमित्तान पोर्तुगीजांच्या आक्रमणाच्या वेळेक म्हणा जावं आनी काही कारणा निमित्तान एक धर्मम तेजे न तेजे जिवितस्यापि हेतू म्हणून सांगिल्ल्या ह्या वाक्याचेर म्हणटाना आपणाचेर कितलेय जरी संकट आयले, कितले हे जरी आयले जाल्यार धर्म हे सोडूंक जायना, एक संस्कृती आमगेले जे कितें आसा तें सोडूंक जायना हे एक लक्षांत घेवन आमगेले स्वाम्यान मुखार संचार हे केले म्हणटाना एक उडपी अष्टमठा पैकी फलीमार मठाच्या हातून काही कारणा निमित्तान जरा तांचे तर म्हणजे हांवें हे तुमकां इतिहास पुस्तकान आमगेले वाचिल्ले, तुमकां आमी विचार सांगत आसा म्हणटाना स्वाम्यान फलीमार मठा स्वाम्यान ते सुद्दां गौड सारस्वत ब्राह्मणाचेच बटूकच एक संन्यास दीक्षा दिवन नारायण तीर्थ स्वामी नामकरण करून घेऊन ही गौड सारस्वत समाजाचेच परंपरेच्या हातून ब्राह्मणाच्या हातूनच ही मुखार सुनती चलत आयिल्ली असं म्हणटाना एक कुलदेवस्थानाची हे आमची जी सर्व आमची कुलदेवस्थान आसा ही शैव संप्रदायाची जरी असली जाल्यारय वैष्णव संप्रदायाच्या हातून आयले जाल्यारय जे कितें पद्धती परंपरा जी देवस्थानान जी अजुनी जी चलत आसा, जी आमच्या संप्रदायाच्या हातूनुसार चलत आयली आसा, तातूंत सुद्दां वैष्णव संप्रदायाचे स्वाम्यान सुद्दां सांगले की हातून खंयच्याय रितीन कमतरता जावंक जायना, खंयच्या हातूनय चड उणेपणां जावंक जायना, जी कितें परंपरागत चलत आयिल्ली आसा ती व्यवस्थीत रितीन चलूंक जाय. आनी आज सर्व आमचे सारस्वत समाज आपले आपले कुलदेवाचे जी कितें पद्धती परंपरा देवस्थानान जी चलत आसा ती आज ताकाय ती तशीच चलत आयिल्ली आसा. मागीर ती शिवरात्री आसुनी, श्रावण म्हयनो आसुनी जावं आनी खंयचे आसुनी, प्रत्येक देवस्थानान तशें पळोवचें गेलें जाल्यार नवरात्री आसुनी सर्व काही व्यवस्थीत रितीन ते चलत आसा. म्हणजे स्वाम्यान सुद्दां संप्रदाय जरी वेगळो जरी आसलो जाल्यारय म्हणल्यार वैष्णव संप्रदाय जरी आसलो जाल्यारय जे कितें परंपरागत स्मार संप्रदाया पैकी चलत आयिल्ले आसा ताचे योग्य रितीन ताणें ते बरे रितीन मार्गदर्शन सर्व भक्तवर्गांक कुळाव्यांक सगळ्यांक ते करत आसा म्हणून सांगचे विचार. एकंदर सांगचे विचार कितें म्हणले जाल्यार मनुष्याच्या जिवनांत सुखप्राप्ती दुःख निवृत्ती ही साहजिकच जावन आसा. केवळ मनुष्याकच कित्याक न्ही तर प्रत्येक प्राणी मात्राक सुद्दां ते साहजिकच जावन आसा. परंतु मनुष्य जन्म मेळचे महदुर्लभ, तातल्या तातूनय जंतूनां नरजन्म दुर्लभमिदं पुंसम ततो विप्रता म्हणून सांगिल्लें आसा. म्हणटाना ब्राह्मण हातून जन्म प्राप्त जावचे हे अत्यंत महत् दुर्लभ. तातूनही विप्रत्व म्हणले जाल्यार वेद जाणून घेवचे, ताचे अभ्यास करचे, ताका अनुसरण वेदो नित्यम अधीयताम तदुदितम कर्मस्वनुष्ठीयताम म्हणून हे सांगिल्लें आसा. म्हणटाना ताका अनुष्ठान त्या प्रमाणे त्या वेदांत जशें सांगिल्लें त्या प्रमाणे चलोवन व्हरचें म्हणलें जाल्यारय आजकालचे ह्या भौतीक हाज्या हातून पळोवचें गेलें जाल्यार प्रत्येक विशय आमी यांत्रीक हाजेर अवलंबून आमी आसा, प्रत्येक विशय तशें पळोवचें गेलें जाल्यार. परंतु जे कितें आमचे परंपरागत चलत आयिल्लें आसा
जे कितें पोथी पुराणां ती हातून आमी जे परंपरागत चलत आयिल्ले आसा ताका अनुसरून आमी त्या प्रमाणे जर आमी जर ते जर आत्मसात करून त्या प्रमाणे जर चल्ले जाल्यार निश्चितच ताजे शिवाय वेगळे समाधानच ना म्हणून सांगचे विचार. अशें आसतना आमी ज्ञान प्राप्त करून घेवचे हे अत्यंत योग्य जावन आसा. कारण आमकां जर जनार्दन म्हणल्यार महाविष्णू कडल्यान जर आमकां जर मोक्ष जर प्राप्त जर करून घेवंक जाय हे जर असले जाल्यार पयलीं आमी महादेवा कडल्यान ज्ञान प्राप्त करून घेवचें पडटा. कारण ज्ञान आमी जर प्राप्त जर करून घेवंक ना जाल्यार नारायण मोक्ष कशें दितलो. म्हणटना हे सर्व काही जरी असले जाल्यारय आमी उलोवचे विशय जरी असले जाल्यारय आमी आत्ताच्या हातून स्थूल बुद्धीच्या का स्थूल हंका ते लक्षात वच्चे थोडे काही वेळ लागता. कोण तितले सूक्ष्म बुद्धीचो कोण विचारवंत आसा ताका लक्षात वता. ताज्या खातीरच ह्या कलियुगान तशें पळोवचें गेलें जाल्यार हे सर्व काही आत्मसात करून घेवचे दृश्टीन सर्वांक ते शक्य जायना. ताज्या खातीरच कलियुगांत सहज सुलभ साधन म्हणटना कितें म्हणलें जाल्यार नामस्मरण म्हणून सांगिल्लें आसा. हे नामस्मरण आमी अत्यंत भक्तिभावनेन जर केलें जाल्यार तातूंत वेद अध्ययन केल्याचें सुद्दां फळ मेळटा. ह्या कलियुगान म्हणून सांगिल्लें आसा. ताका खंयच्याय प्रकारचें बंधन ना, खंयच्याय प्रकारचें ना. तातल्या तातूंनी गुरू मुखांतर जर आमकां जर नामस्मरण जर मेळ्ळें आनी ते जर आमी जर आत्मीयतेन पूर्णतः श्रद्धा निष्ठा भक्तीपूर्वक जाता तितले वेळ आमी जर नामस्मरण जर केलें. आमी प्रपंच हो करूंकूच जाय. प्रत्येक प्राणी मात्रांक प्रपंच आसतात. परंतु प्रपंचा बरोबर जर आमी जर परमार्थाच्या दृश्टीन जर आमी जर त्या प्रमाणे जर चल्ले जाल्यार निश्चितच ताचे शिवाय वेगळे आनी कसलेच कांय ना म्हणून सांगचे विचार. एकंदर नामस्मरण म्हणटना हांगा गुरू मुखांतर श्रीराम जय राम म्हणून म्हणटना 550 कोटी तुमी आपल्या गुरून आपणाक आशिर्वाद अनुग्रह केल्लो आसा. कारण खंयचेय मंत्र जप जर घेवंक जाय जाल्यार गुरू मुखांतरच ते घेवंक जाय, नाजाल्यार ते फलद्रूप जायना म्हणून शास्त्रांत सांगिल्लें आसा. ताज्या खातीर आपल्या गुरू कडल्यान जशे मंत्र जप घेवन 550 कोटी ह्या मंत्राचे जप तुम्ही सर्व भक्तवर्गान प्रत्येक गांवागांवान शहरान सर्वीकडे स्वाम्यान जशे जशे मार्गदर्शन करून त्याप्रमाणे तुमकां जशें सांगिल्लें आसा त्या प्रमाणे तुमी 550 पेक्षाय जास्त तुमी 593 कोटी 593 कोटी तुम्ही म्हणल्यार त्याच्या पेक्षा म्हणजे 43 कोटी जास्ती तुम्ही केल्ले आसा. म्हणटना एक इतले ह्या कलियुगान ते सुद्धा नामस्मरण करचें म्हणून कलियुगान सांगिल्लें आसा. सर्व ठीक आसा. परंतु आजकाल नामस्मरण म्हणल्यार सायडाक मोबायल दवरचे आणि तातूंत नामस्मरण चालू करचें ते आयकता बशें. श्रवण भक्ती जाता, परंतु श्रवण भक्ती जरी जाता जाल्यारय आमी जेन्ना स्वताच्या तोंडान आमी जेन्ना सांगता, स्वताच्या हातून मनान आमी जेन्ना करता ताजे ते श्रवण भक्ती पेक्षा ते स्वताच्या हातून केल्ल्याचे कितले तरी पट ताका फळ ताजे इच्छा आसूं अथवा न आसूं ताका ताजे योग्य ते ताका आनंद हो सच्चित आनंद ताका प्राप्त जाता म्हणून सांगचे विचार. एकंदर आमी जास्ती वेळ उलयना. तुमी सर्वजण आज हांगा जमिल्ले आसा. हांगा आमकां आत्मीयतेन आपयले आमकां अतिशय आनंद जाल्लो आसा. तेन्ना आमी देव गुरुचरणी इतलीच प्रार्थना करता की हो जो तुमकां 550 कोटी रामनाम जप तुमी 593 कोटी केल्ले आसा, आतां इतल्याचेर तुमी ते रावय नासतना तुमी हे रामनाम जप कंटिन्यू करूंक जाय. हें आमी पण तुमकां सांगता. कित्याक म्हणलें जाल्यार मनुष्य जीवन आज आसा, फुडचे जन्म आमकां खंयचे मेळटले हे कोणीय सांगूं शकना. आमी फुडचे जन्माचे सुद्दां आमी विचार करूंक जायना. आमकां आमच्या गुरून मार्गदर्शन केलां श्रीराम जय राम हो जो कितें आमकां मंत्र दिल्लो आसा हो मंत्र आमी सर्व भक्तवर्गान सर्वान ते आत्मीयतेन ते म्हणूंक जाय. हो वेद मंत्रच आसा. श्रीराम जय राम हो वेद मंत्रच आसा. म्हणटना जशे आमी वेद मंत्र म्हणटना ब्राह्मणा कडल्यान आमी वेद मंत्राचें पठण करून घेवन अनुष्ठानादी हातून आमी जशें हें करून वता. एकाक वेळ ब्राह्मण मेळना जावं काही कारणां निमित्तान अडचणी निर्माण जाता. कांय वेळेक कशी कितें अडचण येता तें कळना. ताचेर सहज सुलभ एकच नाम म्हणलें जाल्यार श्रीराम जय राम आनी आपल्या कुलदेवाचें नांव हें सुद्दां आपण सर्व भक्तवर्गान ते घेवंक जाय. हेच सांगचे विचार इतलेच की तुमी सर्वजण आज हांगा जमिल्ले आसा. आमी तांकां गोकर्ण मठाधीशांक 550 वर्षां
पूर्ण झाल्यानिमित्तान आम्ही तांचे अभिनंदनही करता. तरुण असा आणि तांचे मुखार बरेच विचार हे असा, बरेच म्हणजे समाजाच्या जे दृश्टीन तांचे वैयक्तिक काय ना, समाज जसे दोन्ही आम्ही यतीवरच असा म्हणताना एक समाजाच्या बरेपणा खातीर जे कितें विचार हे असता, आपणा शिष्यवर्गान धर्माच्या मार्गाचेर चलूंक जाय, धर्मापासून च्यूत जावंक जायना, परंपरा संस्कृती सांबाळूंक जाय. पिढी नवीन नवीन येत असता, सर्व काही दिसान दीस बदलत असता, जाल्यारय ते कितेंय जरी बदलत असले जाल्यारय आमी आमचे मनाची जर स्थिरता जर आमी जर दवरूंक घेवंक जाय, जाल्यार आपणाक ज्या गुरून आमकां जे मार्गदर्शन केल्लें आसा, एक मंत्र दिल्ले आसा, ते मंत्र मनान आमी आत्मसात करून घेवन ताजे नित्य जप आमी करूंक जाय, की जेणे करून आपणाचें बरें जातलें, आपणा बरोबर इतरांचेंय बरें जातलें. ही भावना मनान धारण करून जर ताणें योग्य रितीन जर अनुष्ठान जर केलें जाल्यार निश्चितच ताजें बरेंपण जाता आणि चित्तशुद्धी सुद्धा जाता. आणि जेन्ना चित्तशुद्धी जाता, बुद्धी शुद्धी जाता, तेन्ना आपोआपच तो परमात्मा तो अनुग्रह आशीर्वाद करता. इतलें न्ही, आपली इच्छा आसूं अथवा नासूं तो मोक्ष सुद्धा प्राप्त करून दिता. अथवा मोक्षा खातीर म्हूण आमी तो विचार करचो न्ही, आपणा कडल्यान बरें जावचें आणि सर्वांचें बरें जावचें ही भावना मनान धरून जर चलयली जाल्यार निश्चितच बरें जाता. इतलें सांगून तुमी सर्व जाण आज हांगा जमिल्ले आसा. अशीच तुमकां सर्वांक धर्मान चलची सद्बुद्धी, सद्विचार, सत्प्रेरणा प्राप्त करून दिवन सर्वांचे उत्तर कल्याण जावं म्हणून आशीर्वाद करतात. श्री संस्थान गौडपादाचार्य कैवल्य मठाधीश श्रीमत श्री शिवानंद सरस्वती स्वामी महाराज की. ಭಾರತೀಯ ಸಂಪ್ರದಾಯಾಂಬಿತಿರಿ ನಾಮಕರಣ ಸಂಸ್ಕಾರಾಕ ಕೊಡೋ ಪ್ರಾಮುಖ್ಯ तसा व्यक्तीला सामर्थ्य आणि दृष्टिकोन रूपण करच्यांत भितरी आम्ही नाव कसन दवरल्या हे प्रमुख पात्र घेता. नाव बरी शब्द मात्र नाही, ती एक शक्ती. आमगेले विद्यमान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठाधीश परमपूज्य विद्याधीश तीर्थ स्वाम्याले पूर्वाश्रमाचे नाव उदय. हे नावा शक्ती सामर्थ्य कितलास म्हळ्यारी आज पर्तगाळी केंद्र मठाचे नव उदय जाले, नवोदय जाले. दक्षिण अयोध्या म्हणून गुर्त करताच तशी पर्तगाळी मठां भितर 77 फिटाचे राममूर्तीच उदय जाल्या. 5.5 वर्षाक उद्दिश्य 5.5 दिवसां भितर 5.5 किंता जास्ती कोटी श्रीराम नाम तारक मंत्राचे 120 जप केंद्रां भितर 104 उपकेंद्रां भितर विश्व दाखलेच उदय जाल्या. ताज्याकी विशेषता म्हळ्यार शिष्यवृंदां भितर तांगेल हृदयां भितर श्रद्धा भक्ती पहिलेकिंता अधिक जागृत जावन उत्साह हर्ष आनंदाच उदय जाल्या. अशी पूर्वाश्रमां भितर हें नाव दवरून श्री मठाच वैभव आमी पुरा दोळ्यान दोळ भरून पळोव सारके करच्याक कारणीकृत जाल्ले परमपूज्य स्वाम्याले पूर्वाश्रमाचे माता पित्रांक हांव समाजा वतीन हृतपूर्वक गौरवपूर्वक नमन करता. असल एक दैवी गुण संपन्न शिष्यांक समाजाक दिवचे खातीर तांकां आयकी करून समाजाक असल एक दैवी गुण संपन्न शिष्यांक दिले खातीर परमपूज्य वृंदावनस्थ श्रीमद विद्याधिराज तीर्थ स्वाम्याल दिव्य चरणार विंदाचे स्मरण करून हांव समाजा वतीन तांकां साष्टांग प्रणाम करता. आता मी पुरा लोक परमपूज्य श्रीमद विद्याधीश तीर्थ स्वाम्याले दिव्य अमृत वचन ऐकुया म्हणून सांगून मी 2 उतराचे अल्पविराम करता. मंगलं भगवान् विष्णुः मंगलं मधुसूदनः मंगलं देवकीपुत्रः मंगलं गरुडध्वजः
श्रीरामं हनुमत् सेव्यं श्रीकृष्णं भीमसेवितं श्रीव्यासं श्रीमदानन्दतीर्थसंसेवितं भजे। ब्रह्मान्ताः गुरवः साक्षात् इष्टं दैवं श्रियःपतिः आचार्याः श्रीमदाचार्याः संतु मे जन्मजन्मनि। श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ओम। आयच्या दिवसाक परतगाळी मठांतू जाता आशिल्ले तसले सार्ध पंचशतमानोत्सवाचे कार्यक्रमाचे 9व्या दिवसाक आजी अत्यंत मठाचेरी मस्त एक गौरव दवरनू आदर दवरून घेनू स्वाम्यानं दिलेल तसले प्रेमपत्राक अत्यंत प्रीतीपूर्वक जावन घेनू त्यांनी स्वीकार करून घेनू अत्यंत व्यस्त समय असल्यार वैकेची त्यांनी मुंबईंतू तांगेलेची मठाचे कार्यभार सांभाळसून त्यांनी थंय कार्यरत असताना असल्यार वैकेची पर्तगाळी मठातुल्यान स्वाम्यानं एक प्रेमपत्र दिले आमगेल गुरुक आणि प्रस्तुत पीठाधिपती स्वाम्याला मध्ये निकट एक संबंध आशिल्ले तसल तांगेल शिष्यांनी एक प्रेमपत्र दिले आम्ही कशी तरी करून घेनू तांगेल हे आमंत्रणाक आम्ही वचून येऊ का म्हणून घेवन एक स्वाम्यानं एक ध्यास घेवन घेनू स्वामी मुंबईतुल्यान हांगा करावळी प्रदेशाक येवन घेनू आयच्या दिवसाक स्वामी हांग येवन घेनू आज सर्व लोकांक हांगा अनुग्रह करच्याक आयले असल एक स्वाम्याले एक व्हड व्यक्तित्व असल एक व्हड तांगेले गुणाक आम्ही मस्त संतोषाची अभिव्यक्त करताची कित्याक की म्हळ्यार एक मठाचे पीठाधिपती जावन अनेक संस्थानाचे पीठाधिपतीले कार्यवत्तड कितलो उरता म्हणून ते आमकां समजून घेवचेक जाता आमकांही हे फंक्शन जाताना कितलेक विचार पळोवन घेवका कसकसन विचार पळोवन घेवका कसकसन जबाबदारी उरता हे आमकांही अवगत आसा तशीच कवळे मठाचे पीठाधिपती स्वाम्याकही तांगेल वैकेची मस्त जबाबदार आसा अनेक कार्यवत्तड आसा इतले आसल्यार वैकेची मुंबई प्रांतांतुल्यान हांगा अंकोलाक येवन घेवन कालच्या दिवसाक दत्त जयंती दिवस जागरण करून घेवन आनी वापस हांगा येवन घेवन कार्यक्रमाक उपस्थिती दिता आशिल्ले हे तांगेले एक व्हड गुणाचे एक साक्षी म्हळ्यार हाका एकय एक कारण कसन की म्हळ्यार आमगेले प्रिय गुरुवर्य स्वाम्याक आणि आताचे प्रस्तुत पीठाधिपती स्वाम्याले मध्ये अन्योन्य एक संबंध आशिल्ले अनेक पंता आमकां तांगेले भेट जालतना आमगेले गुरुल बद्दल तांणी विशय सांगले तांकां आमगेले मठाचे 66 टेम्पल ते गव्हर्मेंट कक्षेंतल्यान भायर आयिल्ले विशय वैकेची तांकां गोत आसा इतलेक अन्योन्य संबंध आमगेले गुरुले आनी प्रस्तुत पीठाधिपतीले आशिल्ले त्या एक संबंधा निमित्तान आमी प्रेमपत्र दिले हेगडेंतू योगा लक्ष्मी नरसिंह देवस्थानांतू एक उभय स्वाम्याले भेटी जाल्ले ते भेटी संदर्भांतू आमकांची एक प्रेमपत्र दिवचे तसले अवकाश मेळ्ळो तेन्ना स्वाम्यानं सांगिल्ले की आमी पळोवंक घेवन सांगताची कित्याक की म्हळ्यार दत्त जयंती आसा आमी मुखावेल दिवसांतू सांगताची म्हणून घेवन स्वाम्यान तेन्ना हें केलें कडेरी योगानं स्वाम्यान तेन्ना सांगिल्ले चातुर्मास आमी मुंबय आसाची आनी मुंबय आसतना स्वामी आमगेले वाराणसी चातुर्मास आशिल्ले हेगडे आसतनाची म्हळ्यार लागीं मे म्हयन्यांतू आमी हेगडेंत आशिल्ले आनी आमगेले वाराणसी चातुर्मास लागीं जुलय म्हयन्यांतू स्वाम्यांनी तेन्नाची सांगिल्ले की स्वामी केन्ना मुंबय वाराणसी वच्ची कितें येताची तेन्ना आमी तुमकां वाल्केश्वराक आपुसून घेताची म्हणून घेवन हेगडेंत आसतना तांणी शब्द दिल्ले आनी केन्ना आमी मुंबय गेले तांणी वाल्केश्वरांतू स्वाम्याक आपून घेवन थंय तांणी आमकां आमंत्रण दिलें आमी वाल्केश्वर कवळे मठांत वचून घेवन उभय स्वाम्याले समागम वापस थंय जाल्ले वैकेची हे संदर्भार उडगास करचेक जाता स्वाम्यान तेन्नाची स्वाम्याले वक्तव्यांतू स्वाम्याले आशिर्वचनांत तांणी सांगले की आमी पर्तगाळी मठा येताची म्हणून घेवन स्वाम्यान तेन्नाची त्याची सभेंतू आमी आशिर्वचन करता आशिल्ले आमी स्वाम्या सांगले
आणि एक स्वाम्यान हे कर का की आयचे दिवसाक त्रिवेणी संगम जाल्लासा एक संवत्सरा भितरी 3 पंथा कवळे मठाक आनी गोकर्ण मठात स्वाम्याले समागम जाल्लासा. ಹೆಗ್ಡೆ ಯೋಗ ಲಕ್ಷ್ಮೀ ನರಸಿಂಹಾಂತೂ ಜಲೆ ತದನಂತರ वालकेश्वरांतू जले आणि वापस आत्ता हांगा पर्तगाळी मठ अंतू एक वर्षा भितरी 3 पंथा कवळे मठाक आणि गोकर्ण मठाचे एक संगम जाले. त्यांना आम्ही प्रवचनान सांगितले 2 पंथ स्वाम्याले भेटी जाल्लासा आणि एक पंथ आयले री त्रिवेणी संगम जाऊन घेऊन वत्ता आशिल्ले. त्यांना स्वाम्यांना सांगले आम्ही पर्तगाळी मठा येवचेची म्हणून गेलो आणि आजी स्वाम्यान ते सत्य करूसून दिल्लसा. सो असल एक स्वाम्यान इतलेक मठाचेरी आमचेरी एक प्रीती दवरून गेनू स्वामी हांग येऊन गेनू इतलेक समय दिल बदल हे संदर्भार आम्ही पुनः संतोष अभिव्यक्त करता म्हळे विशेष जाऊन गेनू. आता आमगेलो HN पै ताणे तागेले वक्तव्यांत सांगले 593 कोटी जाले. तशीची स्वाम्यान वैकेचे आपल्याला वक्तव्यांत सांगले की आमगेल राम नाम जप 593 crores जाल्ला सा म्हणून गेनू. किंतु आम्ही स्वाम्याक एक विषय सांगचेक संतोष पावताची की आमगेल 593 crores जाल्लेल उरताले किंतु त्या 593 crores आमकां कवळे मठा स्वामेल 7 कवळे मठा शिष्यवर्गाल 7 वैकेची आमकां लाभिल आसा. त्या निमित्तान हे विश्व विक्रम जाल्लेल आसा. कारण कसन की म्हळ्यारी उडपींतू रघुनायक जपकेंद्रसाच्या जपकेंद्र आम्ही थंय दिले. स्वामे उडपींतू पाविले. उडपी पाविलतना तांगेले कार्यक्रम कोण घेन तांणी वचत आशिल्ले. आयले कार्यक्रम केले प्रवचन केले मंत्राक्षर दिले गेले. किंतु स्वाम्यान तशी केली ना. उडपी गेलिलतना देवस्थानाचे कार्यक्रम जाल नंतर गोकर्ण मठाचे जपकेंद्राक वचून गेनू थंय पूज करून गेनू स्वामे मुकावेल कार्यक्रमाक गेले. म्हळ्यार इतलेक उदारता इतलेक होड मन स्वाम्यान दाखयले. थंय तरी राबलुवे ना. स्वामे सागरांतू मोक्काम मानता आशिलतना थंयचे लोकांक वापस वापस आपून गेनू स्वाम थंय बसून घेन तांगे कडच्यान राम नाम जप वैके करूसून घेतले. इतले न्हयशीची आम्ही त्यांना उपस्थितीना सागरांतू स्वामेल मोक्काम थंय वैकेची कार्यक्रम आशिल्ले. थंयचे लोकांक कशें न्ही स्वामेल कार्यक्रम आसता नाका बट स्वाम्यान तांकां आपून गेनू तांणी वैके थंय बसून तांगे कडच्यान राम नाम जप करूसून आज इतले राम नाम जप आमगेले 593 crores जाल्ले. आम्ही उठलोक म्हणटा आसाची गोकर्ण मठा स्वाम्यान इतले केले किंतु अशी कांय न्ही. आमकां कवळे मठाचे स्वामेल 7 कवळे मठाचे शिष्यवर्गाल 7 लाभिल निमित्तान वैकेची हे विश्व विक्रम करचेक अवकाश जाले. इतले कराबले वे ना. कडेर आमी केन्ना वालकेश्वरा गेले. वालकेश्वरांतू स्वामेल उभय स्वामेले भेटी जाले. उभय स्वामेल भेटी जालतना वैकेची थंय वापस उभय स्वामेल उपस्थित आनी राम नाम जप करूसून आनी वापस थंय हे काय केले. म्हळ्यार इतलेक गोकर्ण मठाक कवळे मठाचे एक बांधव्याक संबंधाक हे 3 दृष्टांत दिलेरी फूर जाता. आयच्या दिवसाक हांग सर्वही जन हांगा सम्मिलित आसाची. सर्वही समाज बांधवांक एक आवाहन करताची. सर्व लोकांना जय घोष करून घेनू कवळे मठा स्वाम्याक अभिवादन करका म्हणून घेनू आम्ही सर्वही लोकांक हांगा आवाहन करता आसाची. सर्व लोकांना अत्यंत हृतपूर्वक जावन प्रीतीपूर्वक जावन आयचे हे सभा कार्यक्रमांत आयिल्ल आसाची. स्वाम्याक मुक्काविल कार्यक्रमा वचका मुक्काविल अनेक प्रवास कार्य आसा. इतले आसलेर वैके कालच्या दिवसाक दत्त जयंती कालच्या दिवसा होड तांगेले मठांतू कार्यक्रम आशिल्ले. रात्रभर तांकां जागरण करका पळय. इतले आसलेर वैकेची तांणी समय अवकाश आमकां दिल्लो आसा. त्या न्हयशीचे आयचे हे सभेंतू उभय स्वामेले उपस्थितींतू अनेक लोकांक सत्कार्य कार्य जाले. दोन्ही शब्द तांगेल बद्दल सांगता कितें की म्हळ्यार आम्ही हांगा पर्तगाळी मठांतू ना आशिलतना अनेक कडे संचारांतनी आशिलतना मस्त लोकांक हातभार लागला. आणि त्या हातभार लागील लोकांले विषय जर आम्ही सांगितले ना जाल्यार आम्ही तांकां अन्याय केले तशी जाता द्रोह केले तशी जाता. विशेष करून घेनू दिगंबर कामत मडगांवचो MLA जावन घेवन तो हांगा आसा. आम्ही तागेल्या घराक गेल्ले तेन्ना तो खाली MLA म्हणून जावन घेवन आशिल्लो. तेन्ना एक हरशीच आमी ताका सांगले
आमगेले कार्यक्रमा पयले तुका एक मिनिस्टर पदवी एक प्राप्त जावं म्हणून गेनो ताका हें केलें देवाल्या आशिर्वादानं आज तो हांगा PWD मिनिस्टर जावन गेनो आज हे सभेन तूं उपस्थिती आसा. ताण केलेले एक दोन काम न्ही म्हळें काउंट करचेक जायना तितले सहकार म्हालगड स्वामी कितले सहकार दिले ताजे 10 पटीन सहकार आमकां दिले म्हणून गेनो आमी सांगचेक इच्छा पावतात. अनिल पैन सांगले स्वाम्याक हे सहकार दिले ते किंतु म्हालगड स्वाम्याक दिलेल किंत 10 पटीन सहकार आमकां दिल्या म्हणून गेनो आमी जयघोष रुपारी सांगचेक जाता. एक कसन जालें की म्हळ्यार आज कसन हे स्टेज ना हे तुमकां कसन जिवोत्तम सभा मंडप दिसता आसा हे जावचेक आज इतलो व्हड रिती जावचेक जर मूल कारण जाल्यार ते इनडायरेक्टली दिगंबर कामतची आसा. कारण कसन की म्हळ्यार हांगाची लेफ्ट सायडाक एक शाळ आशिल्ली. आमगेले आर्किटेक्टरान प्लॅन करतना हे दोन्ही रथबिदी दोन्ही सायडा रुंदाई वाडोवन घेवचे म्हणून हें केलें. दोन्ही सायड रुंदाई वाडले. आतां कळना तुमकां मुखावेले रामनवमीक आयलतना तेन्ना तुमकां कळटा. ते रुंदाई वाडचे गेल्यार शाळा डेमोलिश करका आनी जागो मठा तर्फेन पंचायतीक हँड ओवर केल्लो आसा म्हालगड स्वामेल कालांत. आतां ते जागो वापस आमकां जावका आनी आमी दुसरो जागो पंचायती दिवका. बट हे उट्टू करचेक थोडे टेक्निकल काम NOC पंचायत एज्युकेशन डिपार्टमेंट आनी हांगा वोटींग बूथ आसा हे उट्टू कार्य आसा. आमगेल्या आर्किटेक्टाल मनान तूं दोन्ही सायड रुंद जावका म्हणून एक सायड पावस आसा आनी एक सायड हांगा परमिशन ना आनी एक सायड चंदाई हे जायना. सो आर्किटेक्टाल मना आशिल्लें जर रुंदाई करना हे लास्ट कॉर्नराकच न्ही एक एल शेप घेतल्यार वयके जाता फुल्ल स्ट्रेट जालें ना जाल्यार अडना म्हणून सांगलें. कडेन आमी कसं उत्तर दिवचें कित्याक की म्हळ्यार टायम ना आमगेले की एक सायड पावस सायड आसा एक सायड काम करका कडेरी कशी जाता परमिशन मेळना हें जालें ना उट्टू डिस्कस जायत आशिल्लें. तेन्ना आमी कसन सांगलें की म्हळ्यार आमगेले दिगंबर करून दिता म्हणून हरशीं सांगून सोडलें जात की ना कडे विल विशय सांगतना तांगेले उट्ट लोकांक तोंड बंद करका आशिल्लें. ना जाल्यार डिस्कशन जायत उरता आमगेले दिगंबरा सांगताची आनी आमी ते करूसून घेता म्हळें. आनी आज ताण इतलो मुखार सून व्हेलें की म्हळ्यार आज कॅबिनेटांतूच आमगेले हे शाळा ते दुसरे कडेन शिफ्ट करचे काडना म्हणून कॅबिनेटांतूच पास करून घेवन उट्टूची क्लियर करून घेवन दिल्लो आसा. सो फाल्यां आनी कसले तक्रार ना. आमी दुसरो जागा दिवचे थंय शाळ बांदून दिवचे आनी पयलीं कसन शाळ आसा जाग आसा ते आमगेले रथबिदी रुंदाई करच्याक आमी वापर घेवचे इतले विशय आनी ते जावच्याक मूल कारण कित्याक म्हळ्यार ते रुंदाई जायना जाल्यार आसल्यार आज इतलो व्हड पेंडॉल रुंदाई आमकां मेळनाशिल्लें आनी हे जावच्याक इनडायरेक्टली कारण दिगंबर कामत. सो हांगा रोड जावो ना जाल्यार मागशी दिकाना रिटेनिंग वॉल जावो तो MLA असो ना जाल्यार मिनिस्टर नाशिल्लो उरो कसने असल्यार वयकेची मठा सपोर्ट मात्र 100% चड % ताणें दाखयल्लो आसा. ताका देवालो आशिर्वाद कायम ताका प्राप्त जावो. मुखावेले येवचे चुनावणेंतू मुखावेले आनी 1-1.5 वर्षान आनी वापस कार्य आसा तंतु वयकेची ताका यश मेळो म्हणून हे संदर्भाले आमी देवा लेगी प्रार्थना करताची. दुसरेच जावन गेलो आमगेलो गोविंद भट्ट मठाचो अत्यंत अभिमानी. आज कसने तुमी स्ट्रीट लायटांतू जर प्रकाश पळयत आसाची ते प्रकाश मिळचेक ताजे मागशी प्रयत्न करचेक ताजे संपूर्ण मास्टर माइंड आमगेलो गोविंद भट्ट आसा. आनी हे उट्टूची प्रपोजल की कसनेची ताणें स्वामेल एक प्रस्ताव करची की कसने हे उट्टूची ताणें दाखोवन दिले. तदनंतर निलेश जुवारकर ताणें केल्लो प्लॅन सरकाराक पावसून सरकाराचे चौकटांत बसून घेवन एप्रुवल घेवचे तसले कितले सेटबॅक सोडका कशी सेटबॅक सोडका खंय कशी प्लॅनिंग करका हे उट्टूची निलेश जुवारकर ताणें हे उट्टू कोण घेवन दिवन घेवन आमगेले सर्व ही कार्य करूसून दिले. तदनंतर आमगेलो संजय प्रभू आज तुमी थंय राम पळोवन घेवन ते रामाल येदूर सेल्फी काडच्याक बसलेची. तुमकां सेल्फी काडचे इजी आसा बट ते राम राबयतना कितले कश्ट जाले म्हणून आमकां गोत आसा. तुमी आरामशीर थंय सेल्फी काडत बसले आमी लेखला आराम मुरे हांकां
हांग राम राबेतन ಮತ್ತೆ उठूची आमका त्रास जाऊन गेले. एक दिवसा एक फोन हे जलना त्या जलना हांग क्युरिंग उद्दाना किते की म्हळे री ते मठ असा मठा लागी न्हय असा उद्दा कशकी हाडे तशिले हे रामाल मूर्ती थंय वयर असा थंय कसे नाही पाईपलाईन ना उदका कनेक्शन केल्यार वैकेची हगूर येता उद्दा आणि मध्ये मध्ये बंद पडता. सो एक बोर काडचे गेले आणि परमिशन घेऊ का मस्तीतले किरकिर आशिल्ले. सो कडे कसं केले टँकर घेवचे आणि करचे भाड्याचे टँकर हाडका म्हळ्यार तागेले ताका 2 तास पयलीं सांगका तो थंयतुल्यान भायर सरतके कडेर तो हांग येता आणि तागेले कॅपॅसिटी 8,000 लिटर 10,000 लिटर आमगेल हांगा चड जावक आशिल्ले. कडेर हगूर अशी चौकशी कोण घेन कडे कारवारान तू संजय प्रभुले तेल्लाचे टँकर आशिल्ले तेल्ला टँकर आणि ते 25,000 लिटर आशिल्ले तज्जर दोळ पळे कडेरी विक्रमा सांगेशिले आणि ताणे होड मण्ण कोरून घेनो आपल्याला धंद्याक वापरची तसले तेल्ल्या टँकर वापस 4 नवीन टायर घालून घेनो वापस उठू टँकर क्लीन करून घेनो त्या 25,000 लिटराची गाडी ताण 3 महिने कितेरी पर्तगाळी मठांतू दवरून घेनो आमगेल काम इतलेची रात्री कस पळे कुशावती न्हयंत वचून घेन मोटर चालू घेन उठू उदा भरचे सकाळी वचून घेन क्युरिंग करचे. जर ते 3 महिने कितेरी 25,000 लिटराचे कॅपॅसिटीचे टँकर जर दिल ना जाले आशिल्ले असले आज ते रामालेग लागी वचून घेन सेल्फी काडचे तुमकां जायनाशिल्ले. त्यातकून चांगले तुमकां सेल्फी काडची इजी बट ते टँकर जर ते संजय प्रभून दिल ना जाले असले री आज हे करून घेवचेक जायनाशिल्ले. तशीच आमकां सिद्धार्थ गोयल आमगेल समाजाचे न्हय किंतु स्वाम्याचेर एक अभिमान दवरून घेनू JSWचे कसन एक स्टील असा ताणे CSR अंडर मठा कितेरी ताणे एक दान स्वरूपानं ताणे हे करून घेवन दिले. तदनंतर किशोर वाघेला आमगेलो रोशन हानी उठूची संदीप शिकरेले आर्किटेक्टांतू तांगेले अंडर तांणी काम करता आशिल्ले. सो प्रत्येक हांकां त्रास दिवचे संदीप शिकरे पदे त्रास दिवचेक जायना म्हळ्यार कितेरी रोशनाक किशोराकची सांगून घेनो तांकां त्रास दिवचे ऐसा करो वैसा करो ये करो वो करो म्हणून सांगून घेनो तांगे कडच्यान ते 3D हाडूसून बट कसने जावो संदीप शिकरेन तांकां इन्स्ट्रक्शन दिले स्वामी महाराज कसकसन सांगतात ते तू उठू कर का म्हणून घेवन इन्स्ट्रक्शन दिला जेना तांणी उठू कार्य तांणी करूसून दिले. तो किशोर वाघेला हांगाचे 3 वर्ष लागी एक 6 महिने हांगा उरून घेनो ताजी कितीर तान नवीन गाडी घेवन बसला तो उठू कडे फिरची कितीर हांगा गाडी घेवन घेनो हांगा राबून घेनो ते मार्बल फिक्सिंग करताना मस्तीतले उठू लोकांना सहकार केले. आणि आमकां सारस्वत बँक तांणी वैकेच फंक्शना कितेरी स्पॉन्सरशीप दिले. कॅनरा बँक तांणी वैकेची स्पॉन्सरशीप दिले. सेंट्रल बँक ऑफ इंडिया तांणी वैकेची स्पॉन्सरशीप दिले. युनियन बँक ऑफ इंडिया अशी प्रत्येक बँकाच्या वैकेची आमगेल्या महोत्सवा कितेरी तांणी सहकार केले बद्दल ह्या संदर्भारी आम्ही संतोष व्यक्त करताची. आणि चड आम्ही समय घेनाची स्वाम्याक वापस वैरी रामामूर्ती लेगी तांकां आपुसून घेवन वचचें आसा तशी तांकां मुखाविले अनेक दूर प्रयाण घेवचें आसा. आमगेले लेखान आमगेले निमित्तान तांकां थोडे त्रास जाले किंतु खंयचेही तांणी मना घेनाशी हसनमुखी जावन गेनो मस्त खुशीनं तांणी हांगा येवन गेनो आज सर्व लोकांक हांगा आशीर्वाद केले बद्दल पुनः आम्ही संतोष अभिव्यक्त करताची. मुखाविल दिवसांतू गोकर्ण मठाचे शिष्यवर्ग कवळे मठाचे शिष्यवर्ग उभय पीठाधिपतीले संबंध अशीची अन्योन्य रीतीर जावन गेनो अशीची सर्व समाज बांधवांक निरंतर आशीर्वाद करचे तशी जाव का म्हणून गेनो आमगेले उपास्य मूर्ती रामदेव वीर विठ्ठला लेगी तशीची कवळे मठाचे उपास्य मूर्ती भवानी शंकरा लेगी आम्ही प्रार्थना करताची. तशी आयच्या दिवसाक तांगेले शिष्यवर्ग वैदिक वृंद तांणी वैकेची हांग येवन गेनो हे कार्यक्रम चंदाई जावची कितेरी स्वामेल मना कशी जाव का ताक समजावन गेनो शिष्यवर्गान वैकेची आज सहकार दिल्लो आसा. त्या शिष्यवर्गांक वैकेची विशेष रितीरी रामदेव वीर विठ्ठलान अनुग्रह प्राप्त जावन गेनो मुखावेल दिवसान तांकांही बऱ्यापण जाव का म्हणून हे संदर्भार सांगताची. हांगा सभेंतू मंचारी बसेल तसले सर्वही ग्रहस्थांकही आम्ही ह्या संदर्भार विशेष तांकां आशीर्वाद करताची. एक नाम आमी उडगासू हे चुकील उरताले किंतु आमी विसरनाची.
एक महत्वाची व्यक्ती म्हळ्यार आमगेलो नितीन गोकर्ण IPS ऑफिसर तागेल हांगा उपस्थिती आसा. आजी कसन तुम्ही एक वाराणसी पळयत आसा, तुम्ही हांगा सांगता आसाची दक्षिण अयोध्या स्वाम्यान केले, हे केले ते केले, हे आमी केले उरताले, किंतु हे आमगेल हातान तू आसा, आमी करून घेवचे जाता. किंतु वाराणसी तसले क्षेत्रांत तू केन्ना जायनाशिल्ले तसले कसन काम आसा ते नितीन गोकर्णाले एक मुंदाळत्वान तू वाराणसीचे कॉरिडोराचे काम ताण करूसून दिल्लें आसा. तितले एक धैर्य ताण घेवन गेनू थंयचे कार्य करूसून दिले. आमी वाराणसी चातुर्मासांत आसतना वैकेची कोणे गेल्यार वैकेची तो थंय वाराणसींत आसा ना आसा त्या विशय न्ही, कोण कोणाले कसकसान काम आसा पळय देवस्थानाचे, कोण कोणाले आमी खंय खंय गेले, बिंदू माधव देवस्थाना गेले, आनी खंयची सांग वेद विद्यालय गेले, अनेक कडे गेले. थंय उट्टू गेलतना सब कुछ गोकर्ण साहब ने करके दिया है म्हणून गेनू सांगता म्हळ्यार एक अभिमान जाता. आमगेले एक सारस्वत समाजाचे व्यक्ती खंय खंय असल्यार कितलो लोकांक उपकार जाता म्हणले एक कळून घेवचेक मेळटा. इतलं मात्र न्ही, वाराणसी मात्र तो शांत जालना, अयोध्यांतू आते कसं ग्रीन प्रोजेक्ट जाता आसा. आजी संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठ अयोध्यांतू जाग घेतले म्हणल्यार एक मूल कारण म्हळ्यार ताका नितीन गोकर्णची. कित्याक की म्हळ्यार नितीन गोकर्णानची आमकां विशय सांगिल्ले की असल एक उपक्रम उत्तर प्रदेशाचे गव्हर्मेंट करता आसाची स्वाम्यान तेन्ना आलोचन करचेक अडना म्हणून गेनू आमकां हे एक विशय सांगिल्लेची नितीन गोकर्णान. ते विशय सांगिल्ले निमित्तान आजी आमगेल अयोध्यांत आमी मठ घेवचेक जाग घेवचेक जाल्लेलो आसा. तसलो नितीन गोकर्ण आयच्या दिवसाक हांगा आयिल्लो आसा. तागेलें एक पुस्तक अनावरण वैकेची हांगा जाल्लें आसा. अशीची मुखावेल दिवसांतू ताकाही उत्तम आयुर आरोग्य प्राप्त जावो अशी देवचरणी. तशी सभेन तू बशील तसले सर्वही जनांकही आत्ताची चड समय ज्ञानाची नौका विहार उत्सव आसा, तांतूही तुम्ही सर्व लोकांनी सहभाग घेवचे. रात्री जावचे कार्यक्रम कल्चरल प्रोग्रामांतही तुम्ही सर्व लोकांनी सहकार दिवचे म्हणून घेनू ह्या संदर्भात सांगत आमगेला आशीर्वाद परभाषणाच्या मी मंगल घडयताची. श्री कृष्णार्पणमस्तु. श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठाधीश परम पूज्य श्रीमत श्री विद्याधीश तीर्थ स्वामी महाराज की. स्वाम्यानं इच्छ व्यक्त केले प्रकार कैवल्य मठाधीशांक आम्ही ಒಟ್ಟು लोकांन उठून राबून एक पटी जयघोष करका म्हणून हांव ಒಟ್ಟು लोकांना विनंती करता. श्री संस्थान गौड पादाचार्य कैवल्य मठाधीश श्रीमत पूर्णानंद सरस्वती करकमल संजात श्रीमत सच्चिदानंद सरस्वती अनुग्रहित श्रीमत शिवानंद सरस्वती स्वामी महाराज की. श्री संस्थान गौड पादाचार्य कैवल्य मठाधीश की. दिव्य श्री भवानी शंकर पादारविंदाराधक श्रीमत शिवानंद सरस्वती स्वामी महाराज की. सर्व लोकांना आसन ग्रहण करका.